नमस्कार मित्रांनो, आदर्श रक्त नमुना कसा घ्यावा याकरिता हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे। प्रथम या ठिकाणी रक्त नमुना घेण्याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे ते समजून घेऊया। हिवतापाचा लवकर निदान करून लवकर उपचार करणे याकरिता आपण रक्त नमुना घेतो। हिवतापाचे निश्चित निदान देखील करणे शक्य होते। हिवतापाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी निश्चित करता येतो, पीव्ही आहे की पीएफ आहे। हिवतापाच्या जंतू प्रकारानुसार लवकरात लवकर उपचार करणे देखील शक्य होते, म्हणून आपण या ठिकाणी रक्त नमुना घेतो। काचेवर रक्त नमुना दोन प्रकारे घेतला जातो, जाड रक्त नमुना, पातळ रक्त नमुना। आता जाड रक्त नमुना आणि पातळ रक्त नमुना कसा घेतला जातो, तर जाड रक्त नमुना हा काचपट्टीच्या दोन्ही कडांच्या 10 mm सोडून आपण अंतर सोडून घेतो। पातळ रक्त नमुना हा जाड रक्त नमुन्याच्या 10 mm अंतर सोडून आपण घेतो। या इमेज मध्ये आपण बघू देखील शकता। आता जाड रक्त नमुना हा 3 थेंब घेऊन आपण एकत्रित करून त्याचा गोल आकार 10 mm चा तयार करतो, तर पातळ रक्त नमुना हा एकच थेंब आपण घेतो आणि तो काचपट्टीवर जिभेच्या आकाराचा त्याचा आपण आकार तयार करतो। तांबड्या रक्तपेशीचे 3 थर हे आपल्याला जाड रक्त नमुन्यामध्ये दिसतात आणि पातळ रक्त नमुन्यामध्ये आपल्याला इंद्रधनुष्याच्या कलर प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी दिसतो। आता या ठिकाणी आपण बघू शकतो की या इमेज मध्ये थिक स्मेअर आणि थिन स्मेअर दोन प्रकार आहेत। आता थिन म्हणजे पातळ आणि थिक म्हणजे जाड किंवा घट्ट। तर या ठिकाणी थिन स्मेअर आहे हा पातळ असतो जिभेच्या आकारासारखा, आणि जाड आहे तो आपण 10 mm चा गोल करतो आणि तो आपण या ठिकाणी या इमेज मध्ये बघू देखील शकतो। आता थिन आणि थिक स्मेअर आपण कशाकरिता घेतो किंवा याचे महत्त्व काय आहे ते बघूया। जाड व पातळ रक्त नमुन्यांचे वर्णन कशा पद्धतीने करता येईल। जाड रक्त नमुना हा परजीवींची उपस्थित संख्या शोधण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, तर पातळ रक्त नमुना हा कोणत्या प्रकारच्या परजीवीमुळे संसर्ग होतो म्हणजेच मलेरियाचा कोणता प्रकार आहे निश्चित करण्यासाठी पातळ रक्त नमुना घेणं अत्यंत आवश्यक आहे। दोन्हीही रक्त नमुन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून दोन्हीही व्यवस्थित घेणं अत्यंत गरजेचं आहे। यानंतर आपण पाहूया की रक्त नमुन्याचे उद्दिष्ट किती असते। 1000 लोकसंख्येमागे 10 रक्त नमुने हे आरोग्य सेवकाला घेणे बंधनकारक आहे। तसेच घेतलेले रक्त नमुने दुसऱ्या दिवशी प्रयोगशाळेत आपण तपासणीकरिता पाठविले पाहिजे, किंवा शक्य तितक्या लवकर तुम्हाला देणे शक्य होत असेल तेवढ्या लवकर आपण प्रयोगशाळेत पाठवले पाहिजे, जेणेकरून तपासणी होऊन लवकरात लवकर निदान झाले पाहिजे। आणि जर एखादा रक्त नमुना पॉझिटिव्ह असेल तर रुग्णाला उपचार वेळेत देणे शक्य होते, म्हणून या ठिकाणी लवकरात लवकर प्रयोगशाळेत आपण रक्त नमुने पाठविले पाहिजे। रक्त नमुना प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवण्याची प्रक्रिया काय आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की रक्त नमुना घेतल्यानंतर तो सुकू दिला पाहिजे। सुकल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित पॅक करायचा असतो। पॅक करायच्या अगोदर आपण रक्त नमुन्यावर कोड टाकतो। पातळ रक्त नमुन्यावर आपण या ठिकाणी तुमचा रक्त नमुना क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्या खाली जो तुमचा बीएस क्रमांक आहे, रक्त नमुना क्रमांक, तो बीएस आपण टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर SF2 मध्ये आपण व्यवस्थित सर्व माहिती लिहून पॅक करायचा आहे। पॅक करून आपण प्राग केंद्रामध्ये किंवा तुमच्या ज्या ठिकाणी लॅब आहे किंवा प्रयोगशाळा आहे त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पॅकिंग करून तो तपासणीसाठी मार्गस्थ करायचा आहे। अशा पद्धतीने आदर्श रक्त नमुना कसा घ्यावा छोट्याशा व्हिडिओमधून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। थँक्यू।